इंद्रधनुष्य 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 इंद्रधनुष्य. नमस्कार नमस्कार श्रोते हो. इंद्रधनुष्य या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. श्रोते हो, नुकतेच 10वी आणि 12वी या विशेष महत्त्वाच्या इयत्तांचे निकाल म्हणजे रिझल्ट लागलेले आहेत. त्यांचं आणि त्यांच्या पालकांचं मनःपूर्वक अभिनंदन. कारण श्रोते हो, वर्षभर पालक आणि विद्यार्थी यांनी घेतलेली मेहनत फळाला येते ना, त्यावेळी नक्कीच आनंद होतो. काही शाळांचे निकाल 100% लागतात. म्हणजेच 10वी आणि 12वीतील सर्वच विद्यार्थी पास होतात. अशा वेळी तिथला शिक्षक वर्ग आणि व्यवस्थापन समिती यांचाही त्यामध्ये मोलाचा वाटा असतो. आज आपण ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांकरता इंग्रजी माध्यमाची शाळा असणाऱ्या मुकुल माधव विद्यालय या शाळेच्या वाटचालीविषयी जाणून घेणार आहोत. शहराप्रमाणेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण मिळावं यासाठी या शाळेची निर्मिती झाली. आणि आज सांगायला आनंद वाटतो की प्रत्येक वर्षी 10वी आणि 12वीचा निकाल या शाळेचा 100% लागतो. मुकुल माधव विद्यालय आणि ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य रोहित देशपांडे सर यांना आपण आकाशवाणीमध्ये आमंत्रित केलंय. सर, स्टुडिओमध्ये आपलं स्वागत. धन्यवाद. कार्यक्रमाची सुरुवात शाळेची ओळख सांगणाऱ्या अँथमनी करूया. The motto of a school is service to mankind, and is where we'll try to live it best we can. If we follow this, we certain and we know love and happiness will surely grow. Service to man is what we always sing. Service to man, true honor it will bring. Service to man, much sorrow it can lift. Service comes first, it is the greatest gift. Together we all promise and today make a pact. With compassion and true love is always act. All the values learnt in school we shall live, knowing life is not to take but freely give. Service to man is what we always sing. Service to man, true honor it will bring. Service to man, much sorrow it can lift. Service comes first, it is the greatest gift. मला सर्वप्रथम असं विचारायला आवडेल की ही संस्था म्हणजे मुकुल माधव विद्यालय ही कधी सुरू झाली? मुकुल माधव विद्यालयाची स्थापना 2010 साली झाली. हं, फिनोलेक्स कंपनीचे जे फाउंडर होते श्री प्रल्हाद छाबरिया, हं, त्यांची अशी एक संकल्पना होती की ग्रामीण भागातील जनतेला आपण शहरात जसं शिक्षण असतं त्याच धाटणीचं शिक्षण पूर्ण इंग्रजी मीडियमची शाळा आपण आपल्या गोळपसारख्या ठिकाणी आपल्या कंपनीजवळ सुरू करूया. हं, आणि त्या संकल्पनेतून या शाळेची स्थापना झाली. हं, मग जेव्हा शाळेची ही बिल्डिंग बांधायला घेतली तेव्हा आता जे फिनोलेक्सचे चेअरमन आहेत श्री प्रकाश छाबरिया सर, हं. त्यांची पण एक संकल्पना अशी होती की आपल्याला आपली शाळा ही प्राचीन काळात जसं गुरुकुल असायचं हं, त्या प्रकारे आणि कोकणाच्या मातीशी नाळ जुळलेली अशा प्रकारची इमारत आपल्या शाळेची असली पाहिजे. हं. म्हणून तुम्ही जर कधी आमची इमारत बघितली असेल तर तुम्हाला इतर शाळांपेक्षा रत्नागिरीतल्या आमच्या शाळेची इमारत फार वेगळी दिसेल. हं. दुपाखी कौलं असलेली हा, अशी इमारत आहे. जी अत्यंत आपल्या कोकणातली जी ग्रामीण संस्कृती आहे हं, त्या संस्कृतीचं एक मूर्तिमंत उदाहरण आहे. हं, आणि ही झाली स्थापनेची गोष्ट. त्याच वेळेस फिनोलेक्स कंपनीने 10 एकर जागा हं, ही मुकुल माधव फाउंडेशनला त्या शाळेसाठी दिली. हं, आणि मुकुल माधव फाउंडेशनच्या माध्यमातून मुकुल माधव विद्यालय 2010 साली सुरू झालं. हं. शाळा सुरू झाल्यानंतर पहिलेपासून एक असं सगळ्यांचं होतं की या शाळेमध्ये आपल्याला पैसा कमवणे हा एकमेव उद्देश नाही आहे. हं, आपल्याला कमीत कमी खर्चामध्ये
चांगल्यात चांगलं शिक्षण ग्रामीण भागातील जनतेला द्यायचं आहे. मुकुल माधव विद्यालयातील यावर्षी 10वीला उत्तम गुण मिळवणाऱ्या विद्यार्थिनींचं मनोगत आता ऐकूया. नमस्कार, माझं नाव शमिका तुकाराम पेटकर. मी मुकुलमाधव विद्यालयाची विद्यार्थिनी आहे. मी यावर्षी इयत्ता 10वीची परीक्षा दिली होती. SSC बोर्डच्या निकालात मला 91.80 गुण मिळाले. हे यश मी माझ्या मेहनतीमुळे तसेच माझ्या आईवडिलांच्या कष्टामुळे प्राप्त करू शकले. त्यांच्या सततच्या पाठिंब्यामुळे आणि प्रेरणेमुळेच मी हा टप्पा गाठू शकले. तसेच मी माझ्या सर्व प्रिय शिक्षकांचे विशेष आभार मानू इच्छिते. त्यांच्या विश्वासामुळे, मार्गदर्शनामुळे आणि उत्कृष्ट शिक्षणामुळे मला हे यश संपादन करता आले. त्यांच्या शिकवणीमुळेच माझा आत्मविश्वास वाढला आणि मी ही यशस्वी कामगिरी करू शकले. This is Kimaya Vinay Kumar Lokhande. I secured 93.20% in my SSC board examination from Mukul Madhav Vidyalaya, securing first rank in my school. This is a proud moment for me and my family. I owe this achievement to my teachers and parents whose guidance and sacrifices have been my strength. I am taking science for junior college with a goal to pursue medical ahead. Thank you for believing in me and supporting me every step of the way. मुकुल माधव विद्यालय या विद्यालयाचा निकाल दरवर्षी 100% लागतो. आपलं अभिनंदन. परत एकदा खूप खूप धन्यवाद. त्या भावनेने आम्ही जेव्हा शाळा सुरू केली तेव्हा आता तुम्ही बघितलं असेल बऱ्याच ठिकाणी, कारण पर्टिक्युलरली प्रायव्हेट शाळांबद्दल जेव्हा आपण बोलतो तर 10वीपर्यंत, 5वीपर्यंत, 8वीपर्यंत अशा शाळा सुरू होतात. पण आमची शाळा ही एक एक वर्ग अशी सुरू झाली आणि नॅचरल ग्रोथनी जशी जशी शाळा वाढत गेली 2020 साली आमची पहिली बॅच ही 10वीत आली. जे सुरुवातीच्या काळामध्ये ॲडमिशन होताना बालवर्गाच्या ॲडमिशन झाल्या आणि मग जसे जसे वर्ष जाईल तसं तसं ते पुढे पुढे सरकलं आणि Yes. 10 साली सुरू झालेल्या शाळेमध्ये पहिली 10वीची बॅच ही 2020 साली 20 साली बाहेर बाहेर पडली. त्यामुळे पूर्णपणे त्या शाळेतून शिक्षण घेऊन बाहेर पडलेला तो विद्यार्थी होता. हो, आणि जसं तुम्ही आता सुरुवातीला सांगितलं त्याप्रमाणे 2020 साली जी पहिली बॅच आमची बाहेर आली 10वीची, हां. तेव्हापासून तर आज 2026 पर्यंत 7ही बॅचेसचा रिझल्ट हा 100% लागलेला आहे अरे वा. आणि ही एक फार अभिमानाची आमच्यासाठी गोष्ट आहे. हां. आणि ग्रामीण भागामध्ये सुद्धा विद्यार्थ्यांमध्ये टॅलेंट नक्कीच असतं. फक्त ते शहरापर्यंत येणं आणि शाळेसारख्या लहान वयामध्ये त्यांना शहरापर्यंत आणणं हे थोडंसं कठीण असतं आणि म्हणूनच खरं तर ग्रामीण भागामध्ये अशी शाळा होणं हे खूप गरजेचंच होतं. नक्कीच. 2010 साली शाळा स्थापन झाली. आज 16 वर्ष झाली. या शाळेचा प्रवास कसा सुरू आहे? म्हणजे शाळा तर स्थापन झाली, बालवर्गामध्ये विद्यार्थी आले, त्यांना शैक्षणिक शिक्षण तर मिळतच आहे, पण आणखीन काय आहे या शाळेमध्ये? जसं मी तुम्हाला सांगितलं की शाळेची संकल्पना अशी होती की आपल्याला एक शहरी भागात ज्या प्रकारचं शिक्षण मिळते तसं शिक्षण आपल्याला ग्रामीण भागात द्यायचं आहे. हां. आणि गुरुकुल संकल्पना सुद्धा एक समोर होती. हं. तर त्याच दृष्टिकोनातून शाळेमध्ये जेव्हा सुरुवात झाली हं. तर आज माझ्या शाळेमध्ये मला सांगायला आनंद होतो की फक्त पुस्तकी शिक्षण न घेता त्याच्या व्यतिरिक्त आम्ही तबला, गायन, एरोबिक्स, योगा, चेस, कराटे या सर्व विविध ॲक्टिव्हिटीजचं तिथे शिक्षण देतो. शाळेमध्ये असं कुठल्याही वेगळ्या प्रकारची फी शुल्क घेतलं जात नाही. शाळेमध्ये जेव्हा एखादा विद्यार्थी ॲडमिशन घेतो कुठल्याही प्रकारचं डोनेशन घेतलं जात नाही. कुठल्याही प्रकारची हिडन कुठलीच फी नाही. शाळेमध्ये तुम्ही वर्षाला जी फी भरणार तीच आणि ती फी अत्यंत माफक आहे. त्याच याच्यामध्ये मला सांगायला अजून एक आवडेल की ह्याची मी तुम्हाला सगळं सांगितलं. या सगळ्या गोष्टी मुलांना अतिशय उच्च दर्जाच्या मिळाव्या म्हणून रत्नागिरीतले जे नामांकित सगळे या विषयातले तज्ज्ञ आहेत ते शाळेशी जुळलेले आहेत. अजून काही गोष्टी महत्त्वाच्या याच्यात सांगायच्या म्हणजे जसं आमची एकमेव शाळा आहे रत्नागिरी जिल्ह्यातली म्हणू शकतो आपण, जी मागच्या 10 वर्षापासून सातत्यपूर्ण जर्मन भाषा शिकवते या शाळेमध्ये. अरे वा. आणि जर्मन भाषेची सुद्धा आम्ही कुठल्याही प्रकारची वेगळी फी घेत नाही. मॅक्स म्युलर भवन म्हणून पुण्याला मोठी नामांकित संस्था आहे जी ऑथोराईज आहे जर्मन भाषा शिकवण्यासाठी आपल्या देशामध्ये. त्या संस्थेशी आम्ही संलग्न आहोत आणि मागच्या 10 वर्षापासून आपण जर्मन भाषा शिकवतोय. आमची एक विद्यार्थिनी ऐश्वर्या केळकर मागच्या 2 वर्षापूर्वी स्कॉलरशिप मिळवून जर्मनीला सुद्धा जाऊन आलेली आहे. अरे वा. म्हणजे विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासाकरता नुसतं शालेय शिक्षण न घेता सर्वांगीण व्यक्तिमत्व त्याचं कसं चांगलं होईल याकरता जास्त लक्ष दिलं जातं असं म्हणता येईल आपल्याला. नक्कीच.
आणि मला वाटतं या सगळ्याचा परिणाम म्हणून तिथे घडणारे जे विद्यार्थी आहेत त्यांची वागणूक ही सुद्धा वेगळी असेल. हो, शाळेमध्ये कसं आहे, की मुकुल माधव फाउंडेशनच्या माध्यमातून ही शाळा चालवली जाते. हं. आज मुकुल माधव फाउंडेशन हे आपल्या देशातल्या 29 राज्यांमध्ये हं. विविध सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम राबवते. हं. शाळा हा त्याचाच एक भाग असल्यामुळे अनेक सामाजिक उपक्रम आमच्या शाळेमध्ये हे विद्यार्थ्यांच्या रोजच्या वातावरणात त्यांचा म्हणजे अंगभूत आहेत विद्यार्थ्यांना. हं. आमच्याकडे ज्याला आता आपण परसबाग म्हणतो, हं, जी आता हं. मराठी शाळांमध्ये कंपल्सरी झाली. हं. आमची इंग्लिश मिडियम शाळा असल्यामुळे आम्ही त्याला व्हेजिटेबल पॅच म्हणतो. हं. तर मागच्या अनेक वर्षापासून ही संकल्पना आमच्या इथे आहे. हं. त्याच्यामागे आता आमच्या विद्यार्थ्यांचं त्याच्याशी नातं कसं आहे, तर तिथे अगदी बीज रोपण करण्यापासून नंतर ती भाजी तयार झाल्यानंतर ती कापणे हं. आणि नंतर रत्नागिरीतले 4 वृद्धाश्रम आहेत ज्या ठिकाणी मुकुल माधव फाउंडेशन ही संस्था मदत करते. हं. जसं आमच्या जवळचं म्हणजे आम्हाला आनंदी अनुसया वृद्धाश्रम आहे हं. पावसला. हं. आमच्या इथे शाळेजवळ आनंद घर म्हणून आहे. हं. त्या 2 ठिकाणी आमचे विद्यार्थी स्वतः जाऊन ती भाजी तिथे आम्ही वितरित करतो. हं. त्या तिथल्या सगळ्या वृद्ध जे आजी आजोबा असतात हं. त्यांच्याशी आमचे विद्यार्थी हितगुज करतात. हं. मग या सगळ्या याच्यातून विद्यार्थ्यांमध्ये एक प्रकारची देण्याची भावना निर्माण होते. हं. तर अशा प्रकारच्या छोट्या छोट्या बऱ्याच गोष्टी आहेत. अजून एक मला सांगायला आवडेल, की जे आमचं अनेक वर्षापासून सुरू असलेला एक फार चांगला उपक्रम आहे, ज्याला आम्ही नाव दिलं आहे, एक मुठ्ठी अनाज की. हं. जेव्हा आपल्याकडे जसं दिवाळी आहे, सण असतो आपल्या घरामध्ये, हं. आपण सगळेजण विविध प्रकारच्या गोडधोड तयार करतो, विविध प्रकारच्या गोष्टी करतो. हं. पण आपल्या इथे असे अनेक लोकं आहेत समाजामध्ये, की ज्या लोकांना अजूनही बऱ्याच गोष्टी मिळत नाही, ज्याला आपण समाजातला एक वेगळा उपेक्षित घटक असं म्हणतो. हं. तर अशा लोकांसाठी आम्ही एक दिवस असा ठरवतो, की प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या घरून एक मुठ्ठी धान्य घेऊन यायचं. हं. मग ते सगळं असं मिळून आपण ते शाळेमध्ये गोळा करतो. हं. जसं यावर्षी जेव्हा आम्ही हा उपक्रम केला, आम्ही साधारण 100 किलो गहू हं. आणि 20 किलो डाळ अशी आमची जमा झाली. हं. ज्या अशा लोकांसाठी काम करणाऱ्या संस्था आहेत, जसं आपल्या इकडे एक आशादीप नावाची मोठी संस्था आहे रत्नागिरीमध्ये. तर अशा विविध ठिकाणी आम्ही ते वितरित केलं. हं. आणि हा एक उपक्रम सुद्धा आहे ज्याच्यामध्ये विद्यार्थी दरवर्षी भाग घेतात. हं. आणि आम्ही सांगतो की तुम्ही किमान 1 मूठ आणा. हं. मग प्रत्येकजण आपापल्या प्रमाणे विविध प्रकारचं धान्य, कधी कोणी 1 किलो, कधी अर्धा किलो असं ते घेऊन येतात. हं. पण हिरिरीने सगळे सहभाग घेतात आणि हं. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पालकांचा पण तेवढा सहभाग असतो. हं. म्हणून हे एक कसं मुकुल माधव विद्यालय हे एक प्रकारचं कुटुंब तयार झालं आहे, हं. की जे फक्त शाळा आणि शिक्षण याच्या व्यतिरिक्त सामाजिक बांधिलकी सुद्धा जपते आहे त्या हं. भागामध्ये. हं. कौशल्याधारित शिक्षण असं जे म्हणतात, तर ते आपल्या शाळेमध्ये कसं चालतं? कौशल्य आधारित शिक्षण म्हणजे ज्याला आपण व्होकेशनल एज्युकेशन म्हणतो. हं. तर आमची जी शाळा आहे मुकुल माधव विद्यालय, हं. ही एक फिनोलेक्स परिवारातला एक घटक आहे. हं. आणि तुम्हाला माहिती असेल आपल्या रत्नागिरीतलं एक नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालय म्हणजे फिनोलेक्स अकॅडमी, हं. FAMT ज्याला आपण म्हणतो. हं. ही आमचे सगळ्या हा परिवारातलाच भाग असल्यामुळे आमचे जे 10वी, 11वी, 12वीचे विद्यार्थी आहेत, हं. यांच्यासाठी दरवर्षी फिनोलेक्स अकॅडमीमधले एक नामवंत प्राध्यापक हं. कौशल्याधारित अभ्यासक्रम आहे तो राबवतात. बरं. याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कम्प्युटर, नंतर ज्याला आपण ॲरिथमॅटिक ॲनालिटिकल स्किल्स म्हणतो, हं. अशा प्रकारच्या विविध गोष्टींचे ते आमच्या मुलांसाठी तिथे सेमिनार्स घेतात, क्लासेस घेतात. हं. त्यावरती त्यांची परीक्षा होते. हं. आणि फक्त एवढंच होत नाही, त्यांना ते व्होकेशनल एज्युकेशनचं सर्टिफिकेटसुद्धा मिळतं. बरं. याच्या व्यतिरिक्त जी मुलं अभियांत्रिकी शिक्षण किंवा ज्यांना जसं आता आमचा ग्रामीण भागातला विद्यार्थी असल्यामुळे हं. बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं असतं की त्यांना कौशल्याधारित ज्याला आपण ITI म्हणतो किंवा हं. ट्रेड आधारित शिक्षण म्हणतो, हं. त्या शिक्षणाप्रती जास्त कल असल्यामुळे बेसिक प्लंबिंग हं. आणि बेसिक इलेक्ट्रिकल हे सुद्धा आम्ही आमच्या शाळेमध्ये शिकवतो, त्याचं ट्रेनिंग देतो, हं. त्याची पण परीक्षा होते हं. आणि त्याचं पण सर्टिफिकेशन होतं. हं. तसंच कम्प्युटर जे आमच्या शाळेत शिकवलं जातं त्याच्या माध्यमातून परीक्षा घेतली जाते हं. आणि सरकारमान्य सर्टिफिकेट मुलांना तो कोर्स केल्यानंतर मिळतं. अरे वाह! तर 10वी 12वीपर्यंत मुलगा येईपर्यंत त्याच्याजवळ किमान 5 ते 6 ही मान्यताप्राप्त विविध प्रकारची प्रमाणपत्र तयार असतात. हं. आणि त्याच्याच बरोबरीने मला वाटतं त्याचं मनोधैर्य सुद्धा वाढतं. पुढे काय करायचंय याचा निर्णय घ्यायला त्याला मदत होते. नक्की. प्ले ग्रुपमध्ये ॲडमिशन घेतली जाते. त्यावेळेला त्यांना काय सांगितलं जातं किंवा त्यांच्याकरता वातावरण कसं असतं? प्ले ग्रुप आम्ही आता यावर्षीपासून नवीन सुरू करतोय. आतापर्यंत आमची शाळा ही नर्सरी ते 12वी हां. अशी आहे. हां. 11वी 12वीसाठी आमच्याकडे विज्ञान आणि वाणिज्य, सायन्स आणि कॉमर्स या 2 शाखा अवेलेबल आहेत. हां. यावर्षीपासून आपण प्ले ग्रुप पण सुरू करतोय. हं. म्हणजे 2.5 वर्ष ते 3.5 वर्ष या वयोगटातल्या मुलांसाठी बरं. प्ले ग्रुप सुरू करतोय. ते पण सुरू करण्याचा त्याच्या मागचा उद्देश हाच आहे,
की नर्सरीला जेव्हा मूल येतं हं. ते प्ले ग्रुपपासून समजा जर त्या वातावरणात जर असलं हं. आणि आम्हाला त्या भागात अजून एक गोष्ट लक्षात आली आहे की बऱ्याचशा घरामध्ये आई वडील हे दोघंही जण कामावर जातात हं. आणि बरीचशी मुलं ही ज्याला आपण म्हणतो चाइल्ड केअर हं. तशा ठिकाणी ती मुलं ठेवली असतात. हं. त्यांना दिवसभर तिथे ठेवतात. हं. मग तिथे ठेवण्यापेक्षा जर ती प्ले ग्रुपमध्ये आमच्याकडे आली हं. तर तिथे ती त्यांची काळजी तर घेतलीच जाईल, पण हं. त्याशिवाय त्यांना बाकीच्या मुलांसोबत काहीतरी शिकता येईल. हं. एका चांगल्या वातावरणामध्ये त्यांना विविध ज्याला आपण लोकोमोटर स्किल्स म्हणतो, लहान मुलांमध्ये ते डेव्हलप करणं फार गरजेचं असतं. हं. तर त्या आधारित ज्या ॲक्टिव्हिटीज आम्ही प्लॅन केल्या आहेत, हं. ते एक शास्त्रशुद्ध त्यांना आपण एक चाइल्ड केअर म्हणू शकतो. हं. तसं एक तिथे उभारायचा आमचा मानस आहे. हं. त्या माध्यमातून आम्ही प्ले ग्रुप ही संकल्पना आता यावर्षीपासून राबवतोय. हं. शाळेमध्ये शिक्षकांसाठी प्रशिक्षण वगैरे आयोजित करता का? शाळेमध्ये शिक्षकांसाठी वर्षभर विविध प्रकारचे प्रशिक्षणं सुरू असतात. बरं. NEP जे आता तुम्ही ऐकलं असेल, नवीन शैक्षणिक धोरण जे आलं आहे, हं. न्यू एज्युकेशन पॉलिसी, हं. त्याच्यामध्ये एक गोष्ट फार प्रकर्षाने सांगितली आहे, ज्याला आपण डिफरन्शियल लर्निंग म्हणतो. म्हणजे प्रत्येक मुलाची ही शिकण्याची जी कपॅसिटी असते, क्षमता असते, ती हं. वेगवेगळी असते हं. आणि त्यानुसार आपण विद्यार्थ्यांना कसं शिकवू हं. आणि कसे बदल त्यानुसार होतील याच्यावरती NEP हे फोकस करते बेसिकली. हं. हं. वर्गामध्ये असे अनेक विद्यार्थी असतात की ज्या विद्यार्थ्यांना काहीतरी एक मेडिकल प्रॉब्लेम म्हणा किंवा काहीतरी एक असा त्यांच्यामध्ये प्रॉब्लेम असतो की त्यांना काही विशिष्ट विषयामध्ये हं. ग्रास्पिंग तेवढं नसतं. हं. मग आतापर्यंत असं होतं की अमुक मुलगा हा ढ आहे, अमुक मुलगा हुशार आहे, हं. असं आपण प्रत्येकाला लेबल लावायचो. हं. आमचं एक विजन क्लिअर आहे की येणारं प्रत्येक मुले शिकलं पाहिजे. हं. की आमच्या इथे आमचे जे शिक्षक आहेत, आपल्या सिव्हिल हॉस्पिटलच्या माध्यमातून या सगळ्यांना ज्याला आपण आयडेंटिफिकेशन ऑफ लर्निंग डिसॅबिलिटी म्हणतो, हं. की कुठल्या मुलामध्ये कुठल्या प्रकारचा काही गुणदोष स्वाभाविक असू शकतो, हं. नॅचरली असू शकतो, मेडिकली असू शकतो, ते कसं आयडेंटिफाय करायचं यावरती सगळ्यांचं प्रशिक्षण झालं आहे, दरवर्षी होतं. हं. आणि आमच्या शाळेत आम्ही अशी मुलं पण आयडेंटिफाय केली हं. ज्यांना आपण सरकारच्या माध्यमातून त्यांच्या त्या विविध टेस्टिंग करून सरकारी ज्या सुविधा आहेत की कोणाला गणितामध्ये प्रॉब्लेम आहे, कोणाला इंग्रजीमध्ये प्रॉब्लेम आहे, त्याची विविध नावं आहेत, जसं डिसकॅल्क्युलिया, डिसग्राफिया. हं. तर अशी जी लर्निंग डिसॅबिलिटी असेल हं. त्यांना सरकारच्या माध्यमातून आज बऱ्यापैकी सुविधा उपलब्ध आहेत. हं. ज्या शाळेमध्ये आम्ही त्या सुविधा त्या मुलांना उपलब्ध करून दिल्या, हं. इतक्या वर्षापासून आमचा निकाल 100% लागतोय. हं. यामध्ये अशी अनेक लर्निंग डिसॅबिलिटी असलेली मुलंसुद्धा होती हं. जी बोर्डाची परीक्षा स्वतःच्या हिमतीवर पास झाली आणि आज त्यांच्या क्षेत्रामध्ये पुढचं शिक्षण पण त्यांचं सुरू आहे. हं. मला वाटतं लवकरात लवकर या सगळ्या गोष्टी जर लक्षात आल्या तर त्याच्यावरती उपाययोजना करणं सोपं होतं आणि प्रशिक्षणाच्या माध्यमातून ही गोष्ट नक्कीच साध्य होते. नक्कीच. तुम्हाला ग्रीन स्कूल म्हणून देखील अवॉर्ड मिळालाय, तर त्याविषयी थोडं. आता अवॉर्ड आम्हाला यावर्षी मिळालं, हं. पण जेव्हा शाळा सुरू झाली हं. तेव्हापासूनच आमचा तो दृष्टिकोन होता की आपली शाळा ही ग्रीन स्कूल असली पाहिजे. हं. आपण ज्याला एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन म्हणतो, हा इनिशिएटिव्ह आपल्याला प्रमोट करायचा आहे. हं. याचं कारण असं आहे की मुकुल माधव फाउंडेशन ही जी आमची मातृसंस्था आहे, हं. ज्याला SDG म्हणतात, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स. हं. संयुक्त राष्ट्रसंघाने, युनायटेड नेशन्सनी सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स दिलेले आहेत. हं. तर त्या सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्सवर आधारित कार्य चालतं मुकुल माधव फाउंडेशनचं. हं. त्यातला एक भाग आपली शाळा आहे. हं. म्हणून हे ऑब्व्हियस होतं की आमची शाळा ही त्यातले गोल फॉलो करणार आणि म्हणून हे ग्रीन स्कूल हे शाळेचा एक अंगभूत पार्ट होता हं. शाळा सुरू झाल्यापासून. हं. याच्यामध्ये इनिशिएटिव्ज वेगवेगळी सांगायची म्हणजे जसं आमच्याकडे जी इलेक्ट्रिसिटी पूर्ण शाळेत वापरली जाते हं. ही सोलर एनर्जी आहे. हं. आमच्या शाळेत स्वतःचा आमचा सोलर प्लॅन्ट आहे. हं. स्वतःची आम्ही इलेक्ट्रिसिटी स्वतः तयार करतो आणि सोलरवर अख्खी शाळा चालते. हं. शाळेमध्ये मी सांगितलं तसं एक व्हेजिटेबल पॅच आहे ज्याला आपण परसबाग म्हणतो. हं. शाळेमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग केलं आहे. 100% पावसाचं पाणी आम्ही तिथे जमिनीत मुरवतो हं. आणि जे ड्रेनेज वॉटर असतं आपलं, हं. ते ड्रेनेजचं वॉटर ते शुद्ध करून आम्ही ते सगळं गार्डनिंगसाठी वापरतो. हं. नंतर आमचे विद्यार्थी वर्षभरात किमान 4 वेळा भाटे बीच क्लिनिंगमध्ये आपण पार्टिसिपेट करतो. हं. ते इनिशिएटिव्ह आपलं आहे. हं. रत्नागिरीच्या आजूबाजूला बऱ्याच ठिकाणी शाळेच्या माध्यमातून, मुकुल माधव फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही बरीच झाडं आजपर्यंत लावली आहे. आमचे प्लांटेशन ड्राईव्हज वर्षभर सुरू असतात. हं. तर आणि नो टू प्लॅस्टिक, हं. की आमच्या शाळेमध्ये
तुम्ही कुठलाही उपक्रम बघितला, आमच्या शाळेचं ॲन्युअल गॅदरिंग बघितलं, आमच्या शाळेतलं कुठलं सेलिब्रेशन बघितलं, आमच्याकडे तुम्हाला कुठेच प्लास्टिकचा वापर दिसणार नाही. हं. मुलं स्वतः वापरलेल्या किंवा रद्दी ज्याला आपण म्हणतो, त्या कागदातून विविध गोष्टी तयार करून त्यांनी आम्ही सगळं डेकोरेशन करत असतो. हं. कुठेच आम्ही फुगे, बलून्स या गोष्टी वापरत नाही. हं. आणि आमच्याकडे अजून एक कन्सेप्ट आहे की झिरो गार्बेज हं. किंवा झिरो वेस्ट. हं. तर शाळेमध्ये आम्ही ज्या क्लासमध्ये डस्टबिन हा कंप्लीट रिकामा असेल, हं. तर त्याला आम्ही तिथे एक दरवर्षी अवॉर्ड देतो. हं. आणि त्याचे आमचे ठरलेले असे क्रायटेरियाज आहेत. हं. तर मुलंसुद्धा त्याच्यामध्ये हिरिरीने भाग घेतात. हं. आणि या सगळ्याचा परिपाक म्हणजे हे ग्रीन स्कूल अवॉर्ड आहे. हं. ग्रीन मेंटर्स नावाची संस्था आहे न्यूयॉर्कला. हं. ती हे सगळं सर्वेक्षण करते दरवर्षी. हं. मागच्या वर्षी जे 2025 साली सर्वेक्षण झालं, त्यामध्ये भारतामध्ये आमच्या शाळेचा हा 9वा नंबर आला. अरे वा. आणि आम्हाला कॉर्नेल युनिव्हर्सिटी न्यूयॉर्क हं. इथे ग्रीन कॉन्फरन्ससाठी बोलवलं होतं त्यांनी. हं. आणि तिथे आपल्या शाळेने तिथे सहभागसुद्धा घेतलेला आहे. म्हणजे स्वच्छता असो किंवा पर्यावरणाचं संरक्षण असो, ही रोजच्या जीवनाचा भाग बनेल याकरता विशेष प्रयत्न केले जातात. विद्यार्थी हे अनुकरण प्रिय असतात. त्याच्यामुळे तुम्ही त्यांच्यासमोर जसं वागाल, जसं त्यांना शिकवाल, तसे ते शिकतात आणि त्याचा पुढच्या जीवनामध्ये नक्कीच उपयोग होतो. तुम्ही आत्ता म्हणालात की मुकुल माधव फाउंडेशन ही तुमची मातृसंस्था आहे. फिनोलेक्स इंडस्ट्रीज त्यांचीच एक संस्था आहे, तर त्यांचं सहकार्य कसं असतं शाळेला? फिनोलेक्स इंडस्ट्रीज ही आमच्या शाळेचा पाठीचा कणा आहे. शाळेचं इन्फ्रास्ट्रक्चर, आमच्या शाळेचं वेलबिईंग, हं. शाळेसाठी ज्या काही आम्हाला रोजच्या दैनंदिन वापरामध्ये, शाळेच्या कामकाजामध्ये ज्या गोष्टींची गरज असते, हं. अगदी आमच्या इलेक्ट्रिकल मेंटेनन्सपासून सगळ्या गोष्टींमध्ये फिनोलेक्सचं आम्हाला पूर्णपणे सहकार्य असतं. हं. आम्हाला शिक्षकांसाठी फिनोलेक्सने बसेससुद्धा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. रत्नागिरीहून आपले शिक्षक तिथे जातात शाळेमध्ये. आणि हे सगळं जे आज उभं आहे आणि हे तुम्ही बघताय, हं. ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जर कोणाचं योगदान असेल तर हं. ते म्हणजे आमच्या व्यवस्थापकीय विश्वस्त ज्या आहेत, हं. रितू प्रकाश छाबरिया, हं. ज्यांना आपण मॅनेजिंग ट्रस्टी पण म्हणतो. हं. तर त्यांचं हे सगळं विजन आहे. आणि आज जसं तुम्ही मला निकालाबद्दल शुभेच्छा दिल्या आणि बाकी सगळं जे तुम्ही माझ्याकडून ऐकताय, तर आम्ही सगळे हे तुम्हाला समोर दिसणारे चेहरे आहोत. हं. पण आमच्या पाठीमागे जे आहेत ते सगळं विजन, ते सगळं गायडन्स रितू मॅडमचं आहे. हं. आज आमची मुलं या 7 वर्षामध्ये साधारण 25 मुलं आहेत माझी, जी आता इंजिनिअरिंग फायनल इयरला गेली आहेत. हं. 2 आमच्या मुली यावर्षी ग्रॅज्युएट झाल्या फर्ग्युसन कॉलेज पुण्यातून. हं. आमचा एक मुलगा ज्याला लर्निंग डिसॅबिलिटी मी आता जे सांगितलं तसा होता, हं. पण पुढे जाऊन त्यांनी फार्मसी शिकून आज स्वतःचं मेडिकल चालवतो आहे. अरे वा. तर हे सगळं शक्य आहे कारण आमच्या मागे जी शक्ती आहे हं. ते म्हणजे आमच्या ज्या मॅनेजिंग ट्रस्टी आहेत रितू मॅडम. हं. सगळ्यांमध्ये ते जो बॉन्ड जो तयार झालेला आहे, हं. जे एकमेकाशी आम्ही सगळेजण बांधलो गेलो आहे, हं. जो बांधणारा जो मधला आमचा पाया आहे तो अतिशय भक्कम आहे. हं. शाळेला 16 वर्ष झाली. 16 वर्ष गोळपसारख्या ग्रामीण भागामध्ये इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू आहे. भविष्यातले तुमचे आणखीन उपक्रम काय आहेत? समाजामध्ये जी सामाजिक बांधिलकी हळूहळू कमी होत चालली आहे हं. आणि प्रत्येकजण एकमेकावर कुरघोडी करायला बघतोय. हं. तर या अशा प्रकारच्या समाजामध्ये आमचे विद्यार्थी कसा पॉझिटिव्ह बदल घडवतील, हं. त्याचा इम्पॅक्ट काय असेल, हं. ते आता आम्हाला, कारण आता जेव्हा आमची मुलं आता फायनल इयरला पोहोचली आहेत, कोणी यावर्षी ग्रॅज्युएट होतं आहे, हं. तर येत्या 1-2 वर्षामध्ये समजा आम्हाला जे आम्ही इतके वर्षापासून जे काही केलं आहे हं. त्याची फ्रुट्स कशी आहेत ती दिसतील. हं. तर ते एक इम्पॅक्ट ॲनालिसिस हा एक आमचा सगळ्यात मोठा एक उपक्रम असणार आहे. हं. की आपल्याला हवा तसा समाज आपण घडवण्यामध्ये कितपत यशस्वी ठरलो आहे हं. किंवा अजून आपल्याला काय याच्यामध्ये करावं लागेल. हं. असे अनेक विद्यार्थी आहेत जे फर्स्ट जनरेशन लर्नर्स आहेत, हं. ज्यांच्या घरामध्ये ते पहिले आहेत जे शिकत आहेत. हं. मग अशा परिस्थितीमध्ये एक विद्यार्थी जो शिकून जेव्हा घरी जातो हं. तेव्हा अख्ख्या घरातलं त्यांचं वातावरण बदलतं. हं. तर हा जो एक इम्पॅक्ट ॲनालिसिस आहे हं. हा पण आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. हं. कारण 15 वर्षापूर्वी जेव्हा ही शाळा उभी झाली हं. तेव्हा याच्यासमोरचं विजन हे खरं होतं. हं. आज ते प्रत्यक्ष काय दिसतंय ते हं. बघण्याची वेळ आली आहे. हं. खरंच तुमच्याकडून हे सगळं ऐकताना असं वाटतं की माध्यम जरी इंग्रजी असलं, कारण आज इंग्रजी भाषा तुम्हाला अवगत असेल तर तुम्ही आपल्या राज्यात नाही, आपल्या देशात नाही, तर आंतरराष्ट्रीय स्तरावरती
तुम्ही जाऊन आपले विचार मांडू शकता किंवा तुम्ही काम करू शकता म्हणून इंग्रजी माध्यम. पण बाकी सगळा विचार केला तर समाजाला बरोबर घेऊन पुढे जाण्याकरता निर्माण झालेली ही शाळा, म्हणून या शाळेला गौरवता येईल किंवा या शाळेचं नाव आदराने घेता येईल. आणि तुम्ही म्हणालात तसं की आत्ता 5 ते 6 बॅचेस बाहेर पडल्या आहेत. पण जशा जशा आणखीन बॅचेस बाहेर पडतील त्याप्रमाणे शाळेची उपयुक्तता किंवा ही शाळा वेगळी कशी आहे हे समाजाच्या नक्की समोर येईल. आणि आजच्या आपल्या मुलाखतीतून सुद्धा मला हे सांगायला आवडेल की रत्नागिरीसारख्या ठिकाणी निसर्ग संपन्न असलेल्या कोकणातली एक मुलांना घडवणारी शाळा म्हणून मुकुल माधव विद्यालयाचं नाव नक्कीच घेतलं जाईल. सर, आपण इथे आलात आणि आपल्या शाळेबद्दल इतकी छान माहिती सांगितलीत त्याबद्दल आकाशवाणीतर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. इंद्रधनुष्य या कार्यक्रमातून मी रेडिओ सखी पूर्वा खालगावकर आता आपला निरोप घेते. नमस्कार. या कार्यक्रमाचे सादर करते विवेक वानखडे. इंद्रधनुष्य 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 इंद्रधनुष्य